नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातलं परिस्थिती बघितल्याच्या नंतर आपण म्हटलं होतं ना, राज्यात 10 तारखेच्या नंतर 11 पासून चांगलं सूर्यदर्शन होईल. तर 11 तारखेला चांगलं राज्यात सूर्यदर्शन झालं आणि वारं देखील सुटलेलं आहे. मग राज्यात आता पाऊस कधी येणार आहे? तर खास करून आज मुद्दामून त्याच्यासाठी अंदाज येणार आहे. राज्यामध्ये आता 14 पर्यंत असं चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे, वारं देखील सुटन म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 15 तारखेच्या नंतर 16 तारखेपासून राज्यात थोडाफार पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे तुरळक ठिकाणी 16च्या नंतर म्हणजे 16 जुलैपासून 16, 17, 18, 19च्या दरम्यान राज्यामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. तो पाऊस सर्वदूर पडणार नाही. फक्त काय झालेलं आहे, हे 4 दिवस जे पाऊस थांबन म्हणजे 14, 15 तारखेपर्यंत, ते 16 तारखेला मात्र परत सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर पुन्हा काय परिस्थिती राहणार आहे, तर त्यानंतर काय परिस्थिती राहणार आहे, त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21 जुलैपासून ते 5 ऑगस्ट पर्यंत म्हणजे चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. मग ते दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. मग 21 जुलैच्या नंतर सगळ्यात जास्त जसं मुंबईला पाऊस पडला ना, आता मुंबई, पुणे, नाशिक, आता नंबर आहे विदर्भाचा. आता 14 जिल्ह्याचा नंबर आहे. मग राज्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अकोला, हिंगोली, वाशिम, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, ह्या भागामध्ये मात्र 21 जुलै, 22, 23, 24 पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जसं मुंबईकडे पाऊस पडला तसा काय होणार आहे, नागपूरकडं, वर्ध्याकडं, भंडारा, त्याच्यावर चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे विदर्भात, पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिममध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भवासियांसाठी आनंदाची बातमी. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत तुम्ही तुमची शेतीचे कामे करून घ्यायचे, कारण की 21 तारखेच्या नंतर चांगला जोराचा पाऊस तुमच्या भागात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जसं मुंबईकडे पडला तसा आता विदर्भाचा नंबर आहे. नागपूरचा, वर्ध्याचा, भंडाराचा, चंद्रपूरचा, गडचिरोलीचा त्यांचा आता नंबर आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. पण तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो, पंढरपूरची दिंडी परतल्याच्या नंतर मात्र राज्यात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. मग ते पाऊस कसा पडणार आहे, 27 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मग जोराचा पाऊस सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, तिकडं काय होणार आहे, 21 तारखेच्या नंतर चांगला पावसाला सुरुवात होईल आणि सरी मात्र पुणेकडं तिकडं सुरू होतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं सांगली जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिकडं पाऊस येणार आहे. तिकडे सध्या तरी असा मोठा पाऊस तिकडल्या भागात नाही म्हणून लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा ह्या भागातील शेतकऱ्यांनी, बीड जिल्ह्याचा काही भागातील शेतकऱ्यांनी लक्ष यायचा. आता हे जे पाऊस येणार आहे म्हणजे आता 21 जुलैपासून जे जास्त पाऊस फक्त आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे 27 जुलैच्या नंतर राज्यात मग 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान मग राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस राहील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच काही जिल्ह्यामध्ये आणखीन अद्यापही काही काही भागात पाऊस झाला नाही. त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा एक आहे, सोलापूर जिल्हा एक आहे, लातूर जिल्ह्याचा काही भाग आहे, धाराशिव जिल्ह्याचा भाग आहे, बीड जिल्ह्याचा काही भाग आहे, नांदेडचा काही भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे. त्या भागात मात्र 21 जुलैपासून ते 5 जुलैच्या दरम्यान तिकडं देखील दररोज वेगवेगळ्या भाग, 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तिकडं देखील त्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. नंदुरबार जिल्ह्यात देखील आता ह्या 15-16च्या दरम्यान म्हणजे 16-17च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात मात्र 15 जुलै, 16, 17, 18ला विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही, फक्त पाऊस सुरू होणार, एकदम असा बंद पडणार नाही म्हणून हे अंदाज खास करून अंदाज दिलेला आहे. कारण की प्रसारमाध्यमातून खंड असा शब्द वापरला. तुम्हाला सांगू इच्छितो एकदम खंड म्हणजे की सगळा पाऊस बंद असतो, तसं काही होणार नाही. 15, 16,
17-18च्या दरम्यान राज्यात परत पाऊस थोडाफार सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, 21 जुलैपासून ते 5 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात पुन्हा पाऊस चांगला सक्रिय होणार आहे. 2 चक्रीवादळ येणार आहेत. एक पहिलं चक्रीवादळ येईल, ते काय होईल, ते गडचिरोलीकडून पूर्व विदर्भातून लगेच असं पूर्व विदर्भाकडून पश्चिमी विदर्भात जाईल, पश्चिमी विदर्भाकडून उत्तर महाराष्ट्राकडे जाईल, उत्तर महाराष्ट्राकडून गुजरातकडे जाऊन धुमाकूळ घालेल. पण ते जात असताना काय होईल, महाराष्ट्रात मात्र पाऊस पडेल म्हणून हे लक्षात यायचं. काही भागात रिमझिम पडेल, काही ठिकाणी जोरात पडेल. म्हणून येते 21 जुलै ते 23-24 पर्यंत त्याचा असर राहील. त्याच्यानंतर परत एकदा पुन्हा आणखीन पाठीमागून एक लो प्रेशर तयार होईल आणि त्याचा पाऊस पुन्हा काय होईल 27 जुलैच्या नंतर, ते 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान ते पाऊस येईल. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. राज्यात एकदम सगळीकडे पाऊस असा बंद काय होणार नाही. राज्यात फक्त 4 दिवस म्हणजे आज 11, 12, 13, 14 पर्यंत राज्यात चांगलं उन्हाची तीव्रता वाढेल आणि आता वारं जोरात सुटेल. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्या भागात अद्यापही पाऊस झाला नाही, त्या भागात मात्र 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान पाऊस पडेल आणि त्यांची देखील पेरण्या होतील. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला, परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.